नमस्कार मंडळी, मी राजगुरू हरसकर, आपला सर्वांचा राजा राजगुरू हरसकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। खरं तर व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे पाहिलं तर सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे। तसंच आजचा 4था दिवस, आज संध्याकाळी आपल्याकडे आपल्या लाडक्या गौराईचं आगमन होणार आहे आणि त्या आगमनासाठी सकाळीच माझ्या मित्राने मला फोन केला आणि म्हणाला की आपल्याला गौराईच्या आगमनाचा तिरडा जमवण्यासाठी जावं लागेल। तिरडा हा आपला गावरान भाषेचा शब्द आहे। पाहायला गेला तर त्याला शुद्ध भाषेमध्ये तेरडा असं म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला एम्फेथियन्स बाल्सामी असं म्हणतात। मिळालेल्या माहितीनुसार तिरडा किंवा तेरडा ही एक औषधी वनस्पती आहे, जिच्या पानांचा उपयोग तिचं फळ, तिच्यापासून निर्माण होणारी फळं, तिची पानं आणि फुलं ह्यांचा उपयोग आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून केला जातो। तर ही औषधी वनस्पती किंवा हा तेरडा गौराईच्या जो गावरान भागामध्ये तिला सजवण्यासाठी वापरला जातो। तर हा जमवण्यासाठी गावच्या महिला मेरवी, माझं गाव पूर्णगड, त्याच्या बाजूचं गाव मेरवी, या मेरवी गावाला जातात। कशी मजा असते गावाकडची लोक सणामध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये कसा आनंद घेतात हे आपण पाहूया। तुम्हालाही नक्की आवडेल। चला पाहूया कसं असतं ते। या माझ्या मागे। गणेशोत्सव आम्हा कोकणी माणसांसाठी जिव्हाळ्याचा सण, एक वेगळाच आनंद। असा आनंद शब्दात व्यक्त न होण्यासारखा। भाद्रपद महिन्यात गणरायाच्या आगमनानंतर अखेर तो दिवस उगवला, लाडक्या गौराईच्या आगमनाचा आणि चालू झालेलं आगमनाचे। गौराईच्या आगमनाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता। कुणी पाण्यासोबत खेळतंय, तर कुणी तिरडा धुण्यात व्यस्त आहे। ही मजा काही वेगळीच। सारं काही ओळखून आम्ही निघालो स्थानावर गौराईला ठेवण्यासाठी। गौराईला डोक्यावर घेऊन सुप्रियाताई आमच्या निघाल्या, तसेच आम्ही त्यांच्या मागून कातळ भागातून चालत आम्ही एकमेकांची मस्ती करत निघालो आणि आजूबाजूला वाढलेलं हिरवंगार रान मन कसं प्रसन्न करत। आमच्यासोबत असलेलं हे कुत्र्याचं पिल्लू लहान मुलासारखं आमच्यासोबत खेळत होतं, बागडत होतं। सकाळचं ऊन पडल्यामुळे हा निसर्गाचा सुंदर नजारा आणि त्यात आमची गौराई आणि रमत गमत निघालेली आमची मंडळी आणि हा मागून येत असलेला माझा मित्र लबाड व्हिडिओपासून लपत होता। थोडं पुढे चालत आलो आणि निदर्शनास आली ही ड्रॅगन फ्रूटची झाडं। कोणाची आहेत काही कल्पना नाही, पण
ड्रॅगन फ्रूटला मराठीमध्ये काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर गौराईला घेऊन जात आहेत आमच्या राणीताई आणि त्या मागोमाग ही आमची बच्चे कंपनी. शेवटी आम्ही पोचलो स्थानाजवळ. रस्ता अडगळीचा असल्यामुळे शिल्पाताईने गौराईला डोक्यावर घेतली आणि आम्ही निघालो स्थानाकडे. ही माझी मोठी मामी चवईची पानं गौराईसाठी घेऊन आली. स्थानाच्या एका बाजूला झाडीमध्ये पानं खाली ठेवून त्यावर गौराईला ठेवण्यात आलं आणि चवईच्या पानाने तिला व्यवस्थितरित्या झाकून ठेवण्यात आलं. तर मंडळी, आज आपण ही व्हिडिओ पाहिली. यानंतरची व्हिडिओ येत्या काही दिवसातच येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर नाचत गौराईला मंदिरामध्ये घेऊन जाण्याची व्हिडिओ. बरं, थांबूया आता इथे. गौरी आगमनाचा भाग येईल काही दिवसातच. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.